नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर अशी माहिती मी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे नांगरणी बंद, खर्च कमी आणि उत्पादन दुप्पट अशी ही SRT पद्धत. कशा पद्धतीने SRT पद्धतीने शेती केली पाहिजे या संदर्भातली आपण सविस्तर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, दरवर्षी नांगरणी, रोटाव्हेटर आणि मशागतीवर आपल्या शेतकरी बांधवांचा हजारो रुपये खर्च करूनही जमिनीचा पोत खालावतोय. तर का खालावतोय मित्रांनो? मग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आज आपण अशा एका क्रांतिकारी तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहेत, ज्याला म्हणतात SRT, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी. जिथे नांगरणी न करता उत्पादन दुप्पट घेता येतं आणि दुप्पट उत्पादन मिळतं. पारंपरिक शेती आणि नांगरणी आणि मशागतीचा खर्च 10 ते 12 हजारापर्यंत रुपयांच्या घरात जातो मित्रांनो. पण चांगल्या प्रगतशील आणि चांगल्या एक आपले शेतकरी बांधव आहे ते आहे की ते 10 वर्षापासून मित्रांनो SRT पद्धतीने शेती करतात. आणि SRT पद्धतीने शेती केल्यामुळे वर्षाचा नांगरणी करत नाही आणि तरीही त्यांची जमीन आधीपेक्षा जास्त सुपीक आहे. तर SRTमध्ये एकदा 4.5 फुटाचे कायमस्वरूपीचे तुम्ही बेड पाडवू शकता मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक कापणीनंतर त्याचं खोड उपटून न टाकता ते तिथंच कुजवलं जातं. यामुळे काय होतं, जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढतो आणि हे खोड जमिनीला सेंद्रिय खत पुरवतं. आणि कुजणाऱ्या खोडामुळे गांडूळ, सूक्ष्मजीवे संख्या वाढते, जी जमिनीत आतून भुसभुशीत करतात. तर मित्रांनो, आपली चूक नेमकी कुठे होते माहिती का? तर आपण शेती करत असताना प्रत्येक वेळेस शेताची नांगरणी करणे, रोटरी करणे, पाळी घालणे, ह्या आपण शेताची मशागत करत असतो. परंतु आपण ही मशागत करतो, पण आपला याच्यामधून काय तोटा होतो हे आपल्याला अद्याप शेतकऱ्याला माहीत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, शेतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असे काही प्रकारचे जीवाणू आहेत की ते जीवाणू आपल्या शेतीसाठी खूप उपयुक्त असतात. परंतु आपण त्याची नांगरणी केल्यामुळे, कोळपणी केल्यामुळे मित्रांनो ते जीवाणू मरतात आणि ते जीवाणू मरल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता ही टिकून राहत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, वर्षानुवर्षे जर आपल्या जे शेतामध्ये जमिनीमध्ये जे खोडं असतात ते खोडं कुजल्यामुळे तिथे गांडूळ सूक्ष्मजीवांची निर्मिती वाढते आणि ते गांडूळ वाढल्यामुळं ती जी मुळं आपल्या पिकाची खोडाची जी मुळं आहेत ते मुळं खातात मित्रांनो, ती कुजतात आणि त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होते. त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि हे खोड जमिनीला मित्रांनो सेंद्रिय खत म्हणून पुरवलं जातं. आता SRT पद्धतीचे 3 मोठे फायदे आहेत मित्रांनो. नांगरणी, कुळवणी आणि मशागतीचा संपूर्ण खर्च शून्य होतो मित्रांनो. आणि बेडवर शेती केल्यामुळे पाणी कमी लागतं आणि ओलावा जास्त काळ टिकून राहतो. तर मित्रांनो, आता आपण कुठल्याही प्रकारचं बेड पाडल्याच्या नंतर एक 4-5 फुटाचा बेड पाडायचा आणि तो कधीच न मोडता त्याच्यामध्ये कधीच मशागत न करताना काय करायचं मित्रांनो, त्या बेडवरती फक्त आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यावरती बियांची लागवड करायची आहे. आणि मित्रांनो, टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण त्या बियांची लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर गवत असेल तर तणनाशकचा वापर करायचा आहे किंवा मग खुरपणी वगैरे करायची आहे. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आपली जमीन ही खूप भुसभुशीत राहते आणि त्याच्यामध्ये जीवाणू खूप तयार होतात. टोकन यंत्राच्या साहाय्याने मित्रांनो आपणाला ते पेरणी सहज करता येते. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही पीक पेरू शकता. नंतर मित्रांनो, ते पीक काढल्याच्या नंतर ते जे जमिनीमध्ये ते खोड राहणार आहे ते मित्रांनो खोड आपण उपटून न घेता ते बुडापासून कापून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खोड आपल्याला तसंच जमिनीमध्ये ठेवायचं आहे
आणि कालांतराने तेच खोड मित्रांनो कुजून त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत आपल्या जमिनीला मिळू शकतं. हा एक त्याचा मित्रांनो फायदा आहे. आता मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे कडाक्याच्या उन्हाळ्यातही ही जमीन हाताने उकरता येते, इतकी की माती भुसभुशीत झाली आहे. सलग 6 वर्षे, 7 वर्षे, 8 वर्षे आपण त्या बेडचा वापर करू शकतो आणि मग त्याच्यामुळे त्याची पाणी धरून शिंपण्याची क्षमता ही खूप चांगल्या प्रकारची असते. म्हणजे कुठल्याही प्रकारचे मित्रांनो SRT तंत्रज्ञान पद्धतीने जर आपण शेती करत असेल किंवा इथून पुढे जर करणार असेल तर मित्रांनो आपल्याला शेतामध्ये नांगरणी, कोळपणी, खुरपणी कुठल्याही प्रकारचं करायचं नाही आहे. वर्षानुवर्षी शेती फक्त तशीच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्याने आपल्याला जी नवीन पिकं घ्यायची आहे ती पिकं मित्रांनो करायची आहे. अशा पद्धतीनं जर आपण SRT पद्धतीने जर शेती केली तर मित्रांनो त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर आता समोर बघू शकता हे ऊसाची जी खोडं आहेत मित्रांनो, ही खोडं आपण उपटून बाजूला न फेकता ती जागेवरच जमिनीमध्ये ठेवलेली आहे. तर त्याचं बघू शकता अक्षरशः कुजून त्याचं खत तयार झालेलं आहे आणि ते खत तयार झाल्यामुळे आपल्याला जे पुढील पिकासाठी जे रासायनिक खताचा वापर करावा लागणार आहे त्याचा वापर खूप कमी प्रमाणात करावा लागणार आहे. त्याच्यामुळे SRT पद्धतीने जर आपण शेती जर केली तर आपला खूप खर्च वाचू शकतो. त्याच्यामध्ये मजुरांची खूप टंचाई असते, त्याच्यामध्ये मजुरांची टंचाई आपली वाचू शकते. नांगरणी, कोळपणी, खुरपणी हे सुद्धा आपलं वाचू शकतं. कारण तुम्ही जर विचार केला तर आज ट्रॅक्टरला 1000-1200 रुपये तास आहे आणि एकरामध्ये 2-3 तास जरी भरला तर मित्रांनो 2-3 हजार रुपये मजुरी आपली सहज मशागत करण्यासाठी निघून जाते. त्याच्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची आंतरमशागत न करता आपण फक्त आपली जमीन जशी आहे तशीच ठेवा. त्याच्यावरती एकदा एक 5 फुटाचे बेड पाडून घ्या. बेड पाडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही टोकन यंत्राच्या साहाय्याने तुम्ही त्याच्यामध्ये बीज लावू शकता आणि बीज लावल्याच्या नंतर खुरापणीसाठी तुम्ही खुरापणी करू शकता किंवा तणनाशक मारू शकता आणि ज्यावेळेस तुमचं पीक काढणीला येईल त्यावेळेस मित्रांनो त्याच्यावरती ते पीक मुळापासून न कापता मुळापासून उपटून न घेता तर ते खोड खालीच ठेवायचं आहे आणि खोडापासून खडून ते काढायचं आहे आणि ते खोड तसंच ठेवायचं आहे. वर्षानुवर्ष मित्रांनो ते खोड तसंच ठेवायचं आहे. तर ते खोड आपल्या जमिनीमध्ये ठेवल्यामुळे त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या आपलं गांडूळ असेल, इतर कीटकनाशक असेल ते खाऊन कुजवतात आणि त्याच्यापासून खूप चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत मित्रांनो तयार होतं. तर शेतकरी मित्रांनो वाढता खर्च कमी करायचा असेल आणि शेतीला शाश्वत बनवायचं असेल तर SRT तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. तर तुम्हाला मित्रांनो याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसमोर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जोडून राहा. तर आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.